तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची लॉटरी सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. अनेकांना प्रश्न होते, आपण त्यांचे प्रश्नसुद्धा पाहतोय. या प्रकल्पाची डिटेल नेमकं घरी कुठे आहे, त्यांची किंमत काय आहे, कार्पेट एरिया काय आहे, ही सगळी माहिती आपण सातत्यानं पाहत आहोत. पण आज मित्रांनो, नेमका या घरांसाठी अर्ज करण्यासाठी नेमकं तुम्हाला काय पात्रता असायला हवी, तुमच्याकडे कोणती पात्रता असायला हवी, कोणते तुमचे अटी आहेत, काय नियम आहेत, काय शर्ती आहेत, असे अनेक प्रश्न आले होते. तर आज आपण या म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी नेमकं पात्रता काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी. मित्रांनो, आता नेमकं जी काही म्हाडाची मुंबईची लॉटरी आलेली त्यामध्ये आपण पाहिलं की EWS पासून याच्यापर्यंत सगळ्याच उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आता या उत्पन्न गटाची माहिती आपण पाहिलेली, पण नेमकं क्रायटेरिया काय आहे, नेमकं इलिजिबिलिटी काय आहे, हेही माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर यासाठी पात्रता आणि शर्ती काय आहेत हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता मित्रांनो, या ठिकाणी पहा तुम्ही, जे काही म्हाडाचं बुकलेट आहे, जे काही माहिती पुस्तिका म्हाडाने प्रसिद्ध केलेली आहे त्यांच्या वेबसाईटवरती, त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे बाबी दिले ते आपण पाहतोय. तर पात्रतेच्या अटी: ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पहिली अट आहे मित्रांनो, अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे, कमी नसावे. दुसरी अट अशी आहे की अर्जदार व त्याचे पती पत्नी यांची किंवा त्यांची अज्ञान मुले, अज्ञान म्हणजे अविवाहित किंवा 18 वर्षापेक्षा कमी, यांच्या नावे मालकी तत्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून मुंबई महानगरपालिका हद्दीत म्हाडाने वितरित केलेला किंवा शासनाने वितरित केलेला खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा किंवा भूखंड नसावा. म्हणजे तुमचं मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये तुमचं घर किंवा दुकान, कमर्शियल प्रॉपर्टी नसायला पाहिजे, किंवा निवासी भूखंड किंवा निवासी गाळा नसायला पाहिजे, घर किंवा प्लॉट नसायला पाहिजे. आता यानंतर मित्रांनो, तिसरी महत्वाची अट आहे की, आता हा नियम खूप महत्वाचा आहे मित्रांनो. अनेक जण विचारतात की या नियमाबद्दल. गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन क्रमांक 2019 प्रकरण क्रमांक 66 गृहनिर्माण परिपत्रक दिनांक 11 सप्टेंबर 2019 अन्वये गृहनिर्माण योजनेतील घर धारण करीत असलेल्या व्यक्तीस किंवा अन्य कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत दुसरे घर अनुज्ञेय नाही, याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. काय तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. तर राज्यातील एखादी व्यक्ती किंवा तिचे कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती राज्यातील कोणत्याही भागात महाराष्ट्र शासनाच्या किंवा शासन अधीनस्थ कोणत्याही प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही शासकीय गृहनिर्माण योजनेत त्याला मालकी तत्वावर वाटप केलेले किंवा वितरित झालेले घर सदनिका धारण करत असेल अथवा केंद्र शासन, राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त गृहनिर्माण योजना, आवास योजनेचा लाभ घेतला असेल, तर यापुढे अशा व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांना राज्यामध्ये कोठेही राज्य शासनाच्या अधीनस्थ प्राधिकरण, स्वराज्य संस्था किंवा संस्थेच्या त्या किंवा अन्य कोणत्याही गृहनिर्माण योजनेत, शासकीय योजनेतील दुसरे घर भूखंड अनुज्ञेय नाही. म्हणजे तुम्हाला जर एकदा घर लागलं असेल शासकीय योजनेतून, तर परत तुम्हाला त्याच शासकीय योजनेत तुम्हाला इतरत्र घर घेता येणार नाही. तो आहे मित्रांनो 11 सप्टेंबरचा तो GR आहे, जो अतिशय महत्वाचा मानला जातो. त्या नियमानुसार तुम्हाला एकदा जर म्हाडाचं घर लागलं असेल, एकदा तुम्ही शासकीय योजनेत घर घेतलं असेल, तर परत तुम्हाला या योजनेत अर्ज करता येणार नाही. नंतर चौथं बघा मित्रांनो काय दिलेलं आहे. चौथा आहे की अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून, पहा काय दिले, अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरलं जाईल, कॅप्चर केले जाईल, याची नोंद घ्यावी. तुम्हाला तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे, जे लेटेस्ट असायला पाहिजे. हे अधिवास प्रमाणपत्र जानेवारी 2018 नंतर दिलेले असावे, त्यावर बारकोड असणे आवश्यक आहे. म्हणजे बारकोड असलेलं तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट जमा करायचं आहे. 2018च्या अगोदरचं किंवा जुनं तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जाणार नाही, कारण ते संगणकीय प्रणालीद्वारे ते कॅप्चर केले जाणार आहे, त्याचे डिटेल घेतले जाणार आहेत, व्हेरीफाय केलं जाणार आहे. आता यानंतर मित्रांनो 5व्या नंबरचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, तुमचं उत्पन्नाचा म्हणजे उत्पन्न किती असायला पाहिजे. तर दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025, लक्षात घ्या, 1 एप्रिल ते 31 मार्च 2025 या कालावधीतील अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खालील दर्शवल्याप्रमाणे असावे. काय आहे महत्वाचं, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे काय. तर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे किंवा
त्यांची पती पत्नी या दोघांचे मिळून म्हणजे मिस्टर आणि मिसेस दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न कोणतं आहे 1 एप्रिल ते 31 मार्च 2025. म्हणजे जर तुम्ही ITR असेल तर तुमचं फायनान्शियल इयर 2024-25 असेसमेंट इयर 2025-26 असं ते दिलेलं आहे. इथे बघा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. एक तर तुम्हाला IT रिटर्न पाहिजे किंवा IT रिटर्न नसेल तर तुमचा तहसीलचा उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. दोन्हीपैकी एक असणं आवश्यक आहे. इथे काय दिलंय या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न स्त्रोताबद्दलची माहिती किंवा स्त्रोताबाबतची कागदपत्रे दाखले पुरावे प्रतिज्ञापत्र वेतन प्रमाणपत्र इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाणार नाहीत कॅप्चर केली जाणार नाहीत. तुम्हाला फक्त दोन डॉक्युमेंट द्यायचे आहेत. एक तुमचं IT रिटर्न जर IT रिटर्न नसेल तर तहसीलदाराचे इन्कम सर्टिफिकेट. मग आता अर्जदार पती पत्नी दोघांचे उत्पन्न असल्यास जर दोघेही वर्किंग असतील वर्किंग स्टेटस बोथ असे निवडून दोघांचे उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक ते पुरावे अपलोड करावेत. अर्ज सादर करताना उत्पन्नाचे पुरावे चुकीचे किंवा दोघांचे उत्पन्न असताना देखील एकाचे उत्पन्न दाखवण्याचे निदर्शनास आल्यास अनेकदा असं होतं की मित्रांनो दोघे जॉबला असतात दोघांचं इन्कम असतं पण एकट्याच इन्कम दाखवलं जातं. पण आता तसं राहिलेलं नाही. आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन व्हेरीफाय केल्या जातात. म्हणून जर तुम्ही एकाचं उत्पन्न दाखवलं असेल आणि ते जर निदर्शनास आलं असेल तर सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली सर्व रक्कम समर्पण करून सदनिका मंडळाच्या ताब्यात ठेवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे तुम्ही जरी आता समजा तुम्ही लपून ठेवलं मिस्टर किंवा मिसेसचं उत्पन्न एकाच दाखवलं आणि पुढे जर असं म्हाडाला कळालं की हे उत्पन्न दोघांचं असताना एकाच दाखवले तर तुमची भरलेली रक्कम सगळी ही काय केली जाणार आहे जप्त केली जाणार आहे. भरलेली सर्व रक्कम समपहरण लक्षात घ्या. समपहरण म्हणजे संपूर्ण रक्कम जप्त केली जाईल त्यातला एकही रुपया तुम्हाला परत मिळणार नाही. उलट तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. हा व्यवस्थित समजून घ्या. नंतर आता उत्पन्न गट काय दिलेले आहेत तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. उत्पन्न गट काय दिले आहेत कारण अनेकांचा प्रश्न असतो की सर उत्पन्न गटासंदर्भात माहिती द्या. तर उत्पन्न गट पहा मित्रांनो मर्यादा काय दिलेली आहे त्यांनी उत्पन्न मर्यादा खालील प्रमाणे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWS साठी उत्पन्नाची मर्यादा वार्षिक आहे मित्रांनो 6 लाखापर्यंत. अल्प उत्पन्न गट LIG साठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे 9 लाखापर्यंत. मध्यम उत्पन्न गट आहे 12 लाखापर्यंत आणि उच्च उत्पन्न गट कमाल मर्यादा नाही. म्हणजे तुमचं 12 लाखापेक्षा जास्त किती असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. पण उपरोक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प गटासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे EWS वाला व्यक्ती हा EWS आणि LIG साठी अर्ज करू शकतो. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि मध्यम साठी अर्ज करू शकतो. मध्यम गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. पुढे काय दिलेलं आहे पहा तुम्ही. आता जे कोणी हँडिकॅप असतील म्हणजे फिजिकली हँडिकॅप जे असतील त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे द नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर फॉर पर्सन्स विथ ऑटिझम सेलिब्रेल पॉलिसी मेंटल रिटार्डेशन अँड डिसॅबिलिटीज ऍक्ट 1999 अंतर्गत मतिमंद असतील मेंटल रिटायर्ड असतील किंवा मेंटल इलनेस असेल तर अशाच्या बाबतीत संस्था किंवा व्यक्ती अर्ज करू शकतात. पण सदरीचे वितरण करताना वैयक्तिक उत्पन्न ग्राह्य धरण्यात येईल. त्यांचं वैयक्तिक उत्पन्न असेल आणि तुमच्याकडे UDID कार्ड असणं आवश्यक आहे. UDID कार्ड शिवाय तुमचं जे काही हँडिकॅप आहे अपंग कोटा आहे त्याचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. आता यानंतर मित्रांनो दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तोही आपण पाहणार. तर हा मुद्दा आहे मित्रांनो PMAY अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना संकेत क्रमांक 412 प्रधानमंत्री आवास योजना PMAY योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अटी व शर्ती अतिशय महत्वाचे मित्रांनो. कारण फक्त गोरेगाव या ठिकाणी 13 घरे उपलब्ध आहेत जे PMAY अंतर्गत आहे. मग त्याच्यासाठी कोणती अट आहे काय त्यांनी माहिती दिलेली आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तर पहिली अट आहे मित्रांनो अर्जदार किंवा त्याचे पती पत्नी अविवाहित मुली यांच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. पहा संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्क घर नसायला पाहिजे. दुसरं आहे अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. तुमची PMAY मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असल्यास नोंदणी क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. तुम्ही जर नोंदणी केली असेल तर नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. तथापि नोंदणी नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक आहे. जर तुमचं पीएमआयचं रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका. जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर लॉटरी लागल्यानंतर सोडतीमध्ये घर लागल्यानंतर तुम्ही त्याची नोंदणी करणं बंधनकारक आहे. सदर नोंदणी करण्याची प्रक्रिया मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेद्वारे नोंदणी करण्याची तजवीज करण्यात येणार आहे. त्याकरिता नियमानुसार लागणारे 550 शुल्क विजेत्या लाभधारकास भरणा करणे क्रमप्राप्त असणार आहे. म्हणजे तुम्हाला पीएमआयचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी म्हाडामध्ये 550 रुपये भरून तुम्ही ते करू शकता. तिसरं, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी अर्जदार कुटुंबामध्ये पती पत्नी व अविवाहित मुली यांचा समावेश असेल. विवाहित अथवा अविवाहित सज्ञ आणि कमावती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. समजा एखादा व्यक्ती अविवाहित आहे पण ती कमावती आहे तरी त्याचं कुटुंब हे स्वतंत्र म्हणून धरता येणार आहे. किंवा विवाहित आहे तरी त्याची संज्ञा नाही पण ती कमावती असेल तर त्याचं कुटुंब हे वैयक्तिक म्हणजे स्वतंत्र कुटुंब म्हणून धरण्यात येईल. तसेच सदनिकांसाठी कुटुंबातील कर्त्या महिलेच्या किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष महिला यांचे नावे संयुक्त वितरण करण्यात येईल. म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लेडीज असेल तर त्या लेडीजच्या नावेच ते घर केलं जाणार आहे. समजा पती पत्नी आहेत तर पत्नीचंच नाव तिथे लागणार आहे, त्याच्यानंतर पतीचं नाव लावलं जाणार आहे किंवा महिलेचं नाव लावणं हे बंधनकारक असणार आहे. एकट्याच्या नावावर ते होणार नाही. नंतर 4 नंबर पहा मित्रांनो, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील अर्जदाराचे स्वतःचे व त्यांच्या पती पत्नी दोघांचे मिळून वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असावे. म्हणजे तुमचं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर अर्जदार त्याचे पती पत्नी दोघेही सोडतीत यशस्वी झाले तर त्याला किंवा तिला कुठल्याही एकच सदनिका अनुज्ञेय नाही. म्हणजे तुम्हाला जर समजा दोघांनाही घर लागलं असेल तर एकच घर घेऊ शकता. एक घर तुम्हाला रिटर्न करावं लागेल जर पती पत्नीला लागलं असेल तर. प्रधानमंत्री आवास योजनेतील पीएमआय सदनिकांची पुनर्विक्री सदनिकेचा ताबा मिळाल्यापासून 10 वर्ष करता येणार नाही. तुम्हाला याची विक्री 10 वर्षापर्यंत करता येणार नाही. ही घरे 10 वर्ष विकता येणार नाहीत. यशस्वी अर्जदारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार इतर आवश्यक करांचा भरणा करणे बंधनकारक आहे. जे काही आवश्यक बाबी आहेत, जे काही टॅक्स आहेत ते तुम्हाला भरावे लागणार आहेत. या अटी व्यतिरिक्त माहिती पुस्तिकेतील इतर अटी व शर्ती यशस्वी अर्जदारास लागू राहतील. हे ज्या काही अटी त्या व्यतिरिक्त बाकी कॉमन जे काही अटी आहेत त्या सगळ्या तुम्हाला लागू असणार आहेत, पीएमए साठी लागू असणार आहेत. अर्जदार अर्थात त्याचे पती पत्नी यांचे भारतात कुठेही पक्के घर आढळल्यास अशा अर्जदाराचे वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. अर्जदाराने भरलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात येईल. समजा तुम्ही आता खोटी माहिती दिली, तुम्ही घर घेतलं, पैसे भरले, तुम्ही घरामध्ये राहायला गेलात आणि पुन्हा कधी महाराज लक्षात आलं की तुम्ही हे फ्रॉड केलेलं आहे, चुकीची माहिती दिली तर ते घर रद्द करून सगळे पैसे जप्त केले जातील. अर्जदार पती पत्नी यांची शासनाच्या कुठलाही लाभ अनुदाय घेतलेला नसावा. म्हणजे पती किंवा पत्नीने शासनाचा कोणताही लाभ घेतलेला नसावा अशी ही क्लिअर कट अट देण्यात आलेली आहे, जी अतिशय महत्वाची मानली जाते पीएमएवायच्या बाबतीत. तर हे काही महत्वाचे जे काही पात्रता आहेत मित्रांनो, अटी आहेत, त्या महत्वाच्या अटी होत्या ज्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं अतिशय आवश्यक होतं. तर एकंदरीत आज मित्रांनो आपण म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी आवश्यक पात्रता आणि अटी संदर्भात सविस्तर माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण इतर जे काही डिटेल आहेत ते संपूर्ण डिटेल लवकरच घेऊन येणार आहोत. तुम्हाला जर मित्रांनो तुमच्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल, तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवरती हाय करून मेसेज पाठवा. आमची टीम तुम्हाला नक्कीच संपर्क करेल. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.